मित्रांनो बघा आज कोण कोण जे विगरच्या मैदानामध्ये विजय झालेले आहेत म्हणजे गुलालाचा हकदार झालेत ते आपण दाखवूया चॅनलच्या माध्यमातून. बघा इथे आता आपल्याला भाऊ भेटलेले आहेत. बघा थोडंसं आपण इन्फॉर्मेशन घेऊ. भाऊ काय नाव आपलं? तौफिक नादाब. ओके, तर आपण कुठून आले? कराड. कराडवरून का? तर आपण आज मुंबईमध्ये आलेले आहेत. तर बैला वगैरे कुठून आलेत आणि तुम्ही कसे काय म्हणजे मुंबईमध्ये कोणाकडे आलेत? आमचे मित्र आहेत आकाश शेळके, त्यांच्याकडे बैल आहे. हा शर्यत बघायला आलो तुम्ही. अच्छा, मोठी शर्यत धरलेली आज यांनी मारली चांगली. तर दादा बघा ना, तुम्ही आज आकाश दादा शेळके यांच्या दावणीला तुम्ही आलेले आहेत. हा, तर तुमची आणि त्यांची ओळख कशी काय झालेली आहे ती पहिल्यांदा सांगा मला. हे आपला बैल आपलाच आहे. अच्छा, तुमचंच आहे का? हा, आपल्या बैलाचं नाव काय बरं? साम्राज्य. साम्राज्य. हा पहिल्यांदाच मुंबईमध्ये पळतोय का याच्या आधी पण आलेले आहेत तुम्ही? नाही नाही, आम्ही 3 शर्यत केली आता. अच्छा, कुठे कुठे पळाले तुम्ही? हे तिसरा अड्डा आहे, गुलाल घेतलेला आहे. 3 अड्ड्यामध्ये तुम्ही सलग 3दा गुलालमध्ये हो, प्राप्त झालेले आहेत तुम्हाला. तर काय सांगाल तुमचा एक्सपिरियन्स घाटावरती तुम्ही 3 फेऱ्यामध्ये पळता आणि बिंजोरमध्ये पळता, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? बिनजोडमध्ये हा गुलाल कायमच घेते पहिल्यापासून. आदत असला. हो, आदत असल्यापासून. हो, आता 2 दाते. 2 दाते. तर दादा बैलाकडे पाहून असं वाटत नाही की म्हणजे अजून आदातमध्ये आहे किंवा 2 दाते. तर दादा काय सांगाल? नाही, त्याचं बांधाच मोठा आहे. बांधाच मोठा आहे. तर नक्की दादा हा बैल कुठल्या जातीमध्ये येत आहे आणि कोसा किल्ला रे, कोसा किल्ला? धनगर किल्ला. तर दादा तुमच्या दावणीला हा बैल जो आलेला आहे तुमच्या घरच्या गाईचा आहे का तुम्ही पण नाही, आम्ही विकत घेतलेला आहे. विकत कुठल्या व्यापारी करून घेतलंय? सांगोल्यातनं. सांगोल्यातून. तर तुम्ही केव्हा घेतलेला विकत म्हणजे किती महिने झाले, किती वर्ष झाले? 12 महिन्याचा 11 महिन्याचा होता तेव्हा घेतला होता मी. ओके. तर तिथे तुम्ही जेव्हा खरेदी केली हम्म. तेव्हा पाहिला तर तेव्हा म्हणजे कुठे कुठे म्हणजे शर्ती केल्या होत्या का कोरा वासरू होता? कोरा वासर होता. कोरा वासरू. तर तुम्ही आता बघा दूधचा बैल आहे तर पहिला जो आतात मध्ये असतो तेव्हा जरा बैल शिकवणीला जरा जड वगैरे जातं म्हणजे पल्लेला नसतं, त्याला पलबिल माहीत नसतं. तर तुम्ही याला कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे दिली होती? आमचा मित्र आहे कारव्यात, सोन्या ड्रायव्हर म्हणून. ओके, त्यांनी दिली का? कारव्यात. हा, त्यांनी पूर्णपणे ट्रेनिंग आतापर्यंत त्यांचंच ट्रेनिंग आहे पूर्ण. ओके. तर अजून काय सांगाल भाऊ, मुंबईमध्ये तुम्ही आता बघा आदतमध्ये पण पडले आणि आता दूधच्या मध्ये पण पुन्हा एकदा तुम्ही 2 गुलाल घेतले आणि जो पहिऱ्यामध्ये गावठी साज आहे तर त्याच्याविषयी काय सांगाल? ही जोडी कशा प्रकारे पळताय आणि काय समीकरण असते? नाही, 1 नंबर जोडी पळाली. ते बी आमचाच बैल आहे, तो मित्राचा आहे. आकाश दादाचं आकाश बोलले. दादाचा बैल. तर काय सांगाल आकाश दादाचा बैल आज गावठी बैल आहे हो पण तुमच्या बैलाला पण पुरून पडतोय म्हणजे साथनी पळतो? हो, सांगू पडतो. दोघं एकमेकाला टप आहेत. तुमची आशा आणि अपेक्षा आज पण पुन्हा होती म्हणजे फडकेच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहायचा आणि कुठेतरी एक स्वप्न घेऊन आलं होतं घरामध्ये गुलालासाठी आणि तो स्वप्न पूर्ण केलेलं आज. झालं. त्यांनी नाराज कधीच केलेला नाही आजपर्यंत. हे आहेत बघा शेठ आहेत, आकाश शेठ. माईक द्या जरा. शेठ काय सांगाल आज तुमचा बैल गावठी बैल आणि आज जो किल्लारमध्ये दूधचा बैल तुमच्या बैलाला कुठेतरी आज साथ निभावली, कसं वाटते दादा आज? आज लय आनंद झालाय आम्हाला. तर दादांनी बोलल्याप्रमाणे तुम्ही सातत्याने मुंबईमध्ये 3 गुलाल घेतात आणि 3 जोडी पालताना दिसली दादा. हा, दादा तुमच्या गावठी बैल आहे जो तो बैल आज तुमचं पण नाव करताय, कसं वाटतंय? आम्हाला लय आनंद वाटतंय आज, कारण की ज्यांनी म्हणजे आम्हाला गावठी बैलाला पायरा दिला नव्हता खास त्यांच्यासाठी. त्यांना बरं आमच्याशी नाद करू नका, आम्ही कधी काय करू ते सांगू शकत नाही त्यांना बरं. तर दादा आणि आमच्यासारखे त्यांना बरं बैला पण तुम्ही घेऊ शकत नाही. ज्याने आम्हाला त्याला कॉम्बोला बैल दिला नव्हता त्याची गाडी पण मारून बसलोय आम्ही आणि त्याला बरं आता कधी पण आमच्याशी शर्यत घेऊ शकतस. तर दादा बघा तुम्ही एवढं म्हणजे बोलतात की आपले जो कॉम्बो पलतो गुलालामध्ये कंटिन्यू आहे तर तुम्ही आधी पण शर्यत केली त्यांच्या मागच्या वर्षीच्या त्याच्या कॉम्बोचे टोटल 28 गुलाल आहेत. 28. हा, आणि त्यामध्ये 2 गाड्या फक्त पाडल्यात. एक आमची देवडागरावरून गेली होती, एक स्टार्टिंगलाच फॉल झाली होती आमची. 3 गुलाल झालं त्याचं चालू सीझन 3. हा, कुठे कुठे घेतलं आणि कसे कसे? एक चिंचवली, रेडगर आणि हा तिसरा.
तर शेटच्या मैदानावरती गुलाल घेतलाय, कसं वाटतं? आज लय आनंद वाटते आम्हाला. दादा आता बघा गावठी बैल आहे, पलतोय, बरेच चर्चा पण होत असतील आणि पैऱ्यासाठी पण मागणी येत असेल, तर कसं काय असतंय? आम्ही आता सध्या तर घरचीच गाडी पळवणार आहेत. घरची गाडी. हा. काय सांगाल दादा, आज गुलाल जो भेटतो तो कुठेतरी एक मालकासाठी आनंदाचा क्षण असतो आणि तुमच्यासाठी पण एक आनंदाचा क्षण असेल. हा, सर्व आमचे पोरांची मेहनत आहे, आपला काहीच नाही, सर्व पोराच मेहनत घेतात. पुष्कर झाला, बंटी झाला, सुजित झाला, नानू असतो, कधी कधी साहिल असतो, म्हणजे बरीचशी मंडळी आहेत बघा. माझा छोटा भाऊ संगत असतंय. दादा बघा हे आणि आम्हाला म्हणजे कॉम्बोला साथ देणार आम्हाला शिरडोनचा एक मित्र आहे आमचा. आम्हाला जाऊ कोण पैरा देत नव्हता, तेव्हा त्याही पैरा दिला होता. तर दादा बघा तुमचे मित्र त्या बैलासोबत पण कॉम्बोने मागच्या 2025 मध्ये 4 गुलाल घेतलेत. बघा दादा, तुम्ही बोलले पैऱ्याला तेव्हा प्रॉब्लेम आला होता, तेव्हा तुमचे मित्रांनी साथ दिली, चढता क्रम होता तेव्हा तुमच्या मित्रांनी साथ दिली आणि कुठेतरी आज बघा गुलालामध्ये पण आहे गाडी तुमची. तो तुमचा खरा स्ट्रगल होता. म्हणजे काय बोलाल दादा, आज जी गाडी धावली ती कोणत्या रस्त्याने धावली आणि कशा? आज आमची डावी पाठीने गाडी धावली, एकच डावी साईडलाच पळवतो आम्ही त्याला. तर दादा याचं कारण काय नक्की, तुम्ही दुसऱ्या साईडनी का पळवलं? आम्ही उजवीला पळवला असता, पण उजवीला आहे ना त्याला आतून स्पीड जास्त आहे गावठीला, आणि आम्ही पहिल्यांदा ही गाडी पळवली. आता नेक्स्ट टाइम आहे ना आम्ही याला पब्लिकला टाकून त्याला उजवीला आतून टाकणार आहेत. अच्छा, म्हणजे वेगळं काहीतरी पाहायला भेटेल. हा, भर मैदानात पहिला फेरा काढणार आहेत, नंतर गाडी पळवणार आहेत. तर पळवतो पब्लिकच्या ह्याच्यामध्ये, तो पब्लिकला एकदम घासूनच निघतो. आज दादा आशा आणि अपेक्षा होती तुम्हाला पण पडकेचे मैदान म्हणजे गावामध्ये होतोय मैदानाविषयी, तर काय सांगाल दादा, म्हणजे आज तुम्हाला कसं वाटलं यावं असं? आज आम्ही मागच्या मैदानात पण आलो होतो, मागच्या मैदानात पण आमची गाडी झाली होती दुसऱ्या बैलाची. तेव्हा काय झालं होतं? तेव्हा पण चांगली गाडी पळाली, समोरची गाडी पण टफ फाईटच होती. आणि आता पण गाडी आम्हाला एकदम घासूनच आली, थोडा फक्त पुढं आतला बैल वाढला म्हणून आपला गुलाल झाला. चालेल. अजून काय बोलणार का? म्हणजे चला, खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद तुमचं.